वेलकम फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला माहितच आहे आपण आपली होंडा सिविक मॉडिफाय करत आहे म्हणून. तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण वर्कशॉपला घेऊन गेलो होतो गाडी, आणि त्याच्या पुढचं तुम्हाला काहीच नसेल दिसत, कारण की मला माहितच नव्हतं माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग आहे किंवा नाही आहे. माझं लक्षच नव्हतं, ऑटोमॅटिक स्विच ऑफ झाला, मला माहितच नव्हतं. तर सॉरी. आता या व्हिडिओ पासून आपण पूर्णपणे लक्ष ठेवू, कारण तो माझा फर्स्ट ब्लॉग होता ना, त्यामुळे मला काही एवढं कळलंच नाही. तर आम्ही आता जाणार आहे वर्कशॉपला, कारण मागच्या वेळेस आम्ही हेडलाइट काढून त्याचे मॉडिफाय साठी ठेवले होते, तर ते पूर्णपणे रेडी झालेले आहे. आता त्याचे हेडलाइट्स आणि त्याचं काही जे काही काम असेल आपण तुम्हाला दाखवतो मी वर्कशॉपला गेल्यावर. आपण पोहोचलो आहे आपल्या वर्कशॉप मध्ये. तुम्ही बघू शकता आपली गाडी इकडे आहे, ते आपण हेडलाइट ठेवले तिथे. आणि ही आपली गाडी, कंडिशन बघा गाडीची आपली काय झालेली आहे. इंटिरियर पण आपल्याला मॉडिफाय करायचं आहे फुल. मागच्या वेळेस आपण हे डेन काढलं होतं इथचा, तिथे गाडी पूर्ण लागली होती. हा डेन पूर्ण आपण काढून टाकलायचा. त्यानंतर हेडलाईट आपण आणलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतो हेडलाईट पूर्ण. तर हे बघा आपले हेडलाईट पूर्ण क्लीन केलेले आहे, आणि याच्यामध्ये आपण हे DRL लावलेले आहे, टाईपमध्ये लागणार आहे. गाडीचा एक वेळा साऊंड बघून घ्या कसा आहे, कारण आपण याच्यानंतर आता चेंज करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल गाडीचा आवाज कसा येत आहे, पूर्ण स्टॉक आहे गाडी. आता आपण याच्यामध्ये हे वाला एक्झॉस्ट फिट करत आहे, बघू शकता तुम्ही. लावल्यानंतर आपण बघू कसं साऊंड येतो तो. आणि इंटिरियर पण बघा तुम्ही, आतमधून पूर्ण स्टॉक आहे. जी कंपनी फिटेड येते ना गाडी, सेम तसंच आहे, काहीच चेंजेस नाही केलेलं याच्यामध्ये. आपण इथं स्क्रीन वगैरे टाकणार आहे, आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कवर वगैरे टाकणार आहे आपण याला. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना, याची स्ट्रीप हे पूर्ण आपण पिओनो ब्लॅकमध्ये करणार आहे. आपलं सायलेन्सर बरोबर लागत नाही, त्याच्यामुळे आपण काहीतरी जुगाड करत आहे इथं, बघू शकता तुम्ही.